सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या बफर झोनमधील वन्य प्राण्यांचा नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालाय। यातून हे वन्य प्राणी नागरिकांवर प्राणघातक हल्ले करत आहेत। त्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये बुधवारी जनहित याचिका दाखल झाली आहे। त्यावर 5 मार्च रोजी शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करावं असे आदेश सर्किट बेंचचे न्यायमूर्ती RG अवचट आणि अजित कडेठाणकर यांनी दिलेत, अशी माहिती याचिकाकर्ते हरीश कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबटे, गवे, तरस, हत्ती, कोल्हे या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलाय। नागरी वस्तीमध्ये घुसून हे वन्य प्राणी नागरिकांवर प्राणघातक हल्ले करतायत, तसंच त्यांच्याकडून शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। या समस्यांविरोधात हरीश कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये बुधवारी जनहित याचिका दाखल केली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान बफर झोनमधील वन्य प्राण्यांची संख्या वाढल्यानं ही नागरी समस्या निर्माण झाली आहे, याकडे हरीश कांबळे यांनी सर्किट बेंचचं लक्ष वेधलंय। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला असून काही गंभीर जखमी झालेत। या सर्व गोष्टींकडे सर्किट बेंच न्यायालयाचं लक्ष वेधण्यात आलंय। याची दखल घेत 5 मार्च रोजी आपली भूमिका स्पष्ट करावी, वन विभागाकडून संबंधितांना दिलेली नुकसान भरपाई, केलेली उपाययोजना यासह सर्व गोष्टी प्रतिज्ञापत्रात नमूद कराव्यात असे आदेश न्यायमूर्ती RG अवचट आणि अजित कडेठाणकर यांनी शासनाला दिले आहेत। त्यामुळे न्यायालयाच्या 5 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट रविराज बिरजे, योगेश सावंत, कार्तिक पाटील काम पाहतायत। पत्रकार परिषदेला उज्ज्वला कांबळे, आरती रेडेकर, प्रशांत अंबी, धीरज कठारे, श्रीकांत कोळी उपस्थित होते।